नमस्कार. चला 4-5 दिवसानंतरचा व्हिडिओ एक बनवतोय. आज सकाळी गाडी बंद पडलेली पोलो जिचा इंजिन लॉक झालं होतं, तो काही व्हिडिओ शूट केला नाही मी, त्यामुळे दाखवला नाही. थोडासा व्यस्त होतो. 3 गाड्या आल्यात ह्या महिन्यामध्ये डीप सर्व्हिसिंगसाठी. म्हणजेच गाडी पूर्णतः 10-12 वर्षानंतर जे आपण काम करतो गाडीचं त्याच्यासाठी. आणि गाडीच्या हिशोबानं आपण त्याच्या मजुरी ठरवत असतो की मजुरी किती होते. 10,000 पासून 12,000 मॅक्स टू मॅक्स, त्याच्या पलीकडं आपली मजुरी होत नाही. आणि हे सांगायचं कारण असं, एक गाडी आल्या माझ्याकडे स्विफ्ट 2009चे पेट्रोल. त्यांनी मला एक बिल दाखवलं 18,000 रुपयाचं. त्याच्यामध्ये 7-8 रुपये मजुरी लावली होती. म्हणजे चाक काढणं वेगळं, त्याची मजुरी वेगळी, ब्रेक पॅड बदलण्याची मजुरी वेगळी. असो, तो भाग काय आपला नाही आहे. पण डीप सर्व्हिसिंगला जी आपण मजुरी घेतो त्याच्यामध्ये मग क्लच पेडही असते, सस्पेन्शनही असतं, मागचं पुढचं सगळे दाराचे लॅचही असतात, आणि मग इंजिनची सर्व्हिसही असते, गेअरबॉक्सचं ऑइल चेंजही असतं, रेडिएटर प्लस असतं, इंजिन प्लस असतं, सगळं काही. त्या गाडीला जेवढं काही काम लागेल ते सगळं काही 8-10 दिवसाचा कालावधी. आणि त्याच्यामध्ये जे पार्ट लागतील ते जेन्युइन कंपनीचे, त्याचा खर्च कस्टमरचा. बाकी मजुरीचा काही संबंध नसतो. आपण मजुरी जर ठरवली 10 किंवा 12,000, आणि त्या 12,000 मध्ये सर्व्हिसिंग, गाडी पूर्ण धुणे, गाडी व्यवस्थित करणे आणि सगळे फीचर्स चालू करून देणे, ही जबाबदारी आपली असते. 3 गाड्या आल्यात, 3ही गाड्या दाखवतो. त्याच्यामधली एक 13 लाख किलोमीटरची गाडी पण आहे. मला बहुतेकशे कमेंट असे आले की 13 लाख शक्य नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे. पण दादानो, एक 2-4 कमेंट अशी ही आहेत की इनोवानं 10 लाख किलोमीटर केल्या, एक एक्सेंटनं 5 लाख किलोमीटर केल्या. तुम्ही सगळी कमेंट वाचा, तुम्हाला कळेलच. 13 लाख पॉसिबल असेल नसेल तो वादाचा मुद्दा नाही आहे. पण गाडी नेपाळ, ओडिसा, पश्चिम बंगाल, म्हणजे मुंबईतून लांब लांबचे पल्ले त्या गाडीनं पार केलेले आहेत. असो, असेलही नसेलही तो भागाचा मुद्दा नाही आहे. पण एक्सेंटसारखी गाडी मी म्हणतो 3-4 लाख किलोमीटर जरी चालली तरी भरपूर आहे. चला दाखवतो. 3ही गाड्या आल्यात. एक सिलेरिओ आहे, एक एक्सेंट आहे, एक 2009चे स्विफ्ट आहे पेट्रोल, आणि एका डिझेल स्विफ्टचं इंजिनचं ओव्हरऑल चालू आहे. कामाचं आजचं नियोजन दाखवतो. पुढच्या 8 दिवसाचं काम काय आहे आपल्याकडं. इऑन पूर्ण होईल उद्या, वेंटो उद्या पूर्ण होईल. म्हणजे गाड्यांची नावं यासाठी सांगतोय की आपल्या वर्कशॉपला कुठल्याही ब्रँडची गाडी असू दे, काम होतं. सिलेरिओ ऑटोमॅटिक गाडीचं काम सस्पेन्शनचं खूप आहे. गाडीमध्ये नॉईज आहे. आपण स्टेअरिंग आणि सस्पेन्शन हे सगळंच करायचं आहे त्याचं. सिलेरिओ बऱ्यापैकी, म्हणजे मला एक कळत नाही की कंपनीत ही गाडी जर सर्व्हिस करतात ना, ते पाणी ह्या इंजिन कंपार्टमेंटला का मारत नाहीत. पाणी मारलं पाहिजे. ECM शॉर्ट होण्याची शक्यता असते, मी नाही म्हणत नाही. पण ECMला जर प्रॉपर आपण कॅरी बॅगनं किंवा प्लास्टिकनं रॅप केलं तर इंजिन स्वच्छच असलं पाहिजे दादा. कारण इंजिन स्वच्छ नसेल तर मग गाडीचं काम करायला मजा येत नाही. चला, तर ह्या गाडीचं पुढचं सस्पेन्शनचा प्रचंड आवाज आहे, स्टेअरिंगमध्ये आवाज आहे, ॲक्सेल खराब आहेत दोन्ही. परत क्लच प्लेट ही त्याची थोडीशी AMT गिअरबॉक्स आहे. क्लच प्लेट थोडासा मला डाऊट आहे, काढून बघूया काय होतं ते. कारण गाडी खूप लेट गिअर शिफ्ट होतात तिचे. दुसरी गाडी आहे आपली, ज्यांचा दावा होता की 13 लाख किलोमीटर गाडी चालली. चला जाऊया गाडीकडं. आणि बऱ्यापैकी गाडी उघडून झालेली आहे. ही उद्या सिलेरिओ उघडणार. तर गाडीची कंडिशन ही बघा, ही अशी आहे. आता हे सगळं आपण उघडले. त्याच्यामध्ये मला माउंट खराब लागलेत, शॉक ऑब्सर एक खराब लागला आहे, स्टेअरिंग, ॲक्सल, आणि हे ते इंजिन आहे. आता हे उद्या उघडल्यानंतर कळेल की कार्बन कितपत आहे गाडीच्या आतमध्ये. इनटेकमध्ये असू दे, EGR असू दे, कन्व्हर्टर असू दे, त्याच्यावरती आपण ठरवू हेड काढायचा का नाही काढायचं ते. आणि बाकी सगळं सस्पेन्शन, एक शॉक ऑब्सर सोडला तर दुसरा खराब आहे. तिसरी गाडी ही आहे आपली पेट्रोल स्विफ्ट, जी 18,000 रुपये खर्च करून आली होती. हे बघा, ही अशी कंडिशन आहे त्या गाडीची. हिचंही सेम स्टेअरिंग, दोन्ही ॲक्सल, आणि मग इंजिन ट्यूनअप करणे, क्लच प्लेट प्रेशर चेक करणे. आता एक्सेंटची क्लच प्लेट वाजते आणि क्लच बेरिंगही वाजते. हे बघा, हे ते माउंट तुटलेले आहेत गाडीचे. इथं आसिफ भाई आपले स्विफ्टचं इंजिन काकांचं जोडायला लागले. बहुतेक आज शक्यतो पूर्ण होईल, उद्या चालू होईल गाडी. डिटेल एवढंच आहे. माझं मत असं आहे की 10-12 वर्षानंतर गाडीला एकदा जर आपण असा बूस्ट दिला, जर तुम्हाला गाडी चालवायची इच्छा असेल, गाडीवरती प्रेम असेल, तर
गाडीला आपण एकदा पुन्हा 2-4 वर्ष तरी लाईफ वाढवून देऊ शकतो.